ज्या ज्या वेळी मी इथे आलो त्यावेळी मी तुम्हा सगळ्यांना टिप दिली. यावेळेस नाराज नाही करणार. पद्मजा, चला आता एक ग्रुप फोटो. ठीक आहे, चला बसा बसा. अदिती बस इथे ये, बस. ये मागे मागे. बाबा, आई अशी अचानकपणे. अरे ती इकडेच म्हणजे बाजूलाच कुठेतरी आपलं ते. बाबा उगाच कारण देऊ नका. मला माहिती आहे ती मामाकडे गेली पैशांची व्यवस्था करा. अरे नाही रे, तसं काही नाही आहे. ती आपली सहजच म्हणजे बऱ्याच दिवसात गेली नव्हती ना. बाबा मी काही लहान नाही आता. हो का? बरं मी जरा बाहेर जातो. दुपारच्या जेवणाचं काही नक्की नाही. कुठे निघालं? नोकरी बघायला. अरे बंड्या, तुला काय गरज आहे सगळं करण्याची? मी आहे ना. हा, मी बघतो काय करायचं ते. पण मी काय सांगतो ते ऐक. माझं 1-2 ठिकाणी बोलणं फिक्स झालेलं आहे. ते आपल्याला 1-2 दिवसात निर्णय कळवतील. बाबा पण माझी काहीतरी मदत होईलच ना. तू बस. हे बघ बंड्या, बापाशी वाद घालू नकोस. मी सांगतोय तेवढं कर, समजला? बाबा मला आपल्या घरासाठी काय करायचंय ते माहिती आहे. सॉरी, पण या मॅटरमध्ये मी कुणाचं काही एक ऐकून घेणार नाही. तूच माझ्या पद्मजाची छेड काढली ना. अगं असं काय करतेस तू? अगं हाच तो. यानेच तुझी छेड काढली होती आणि आता तूच. आता नाही सहन होते. एक क्षणही थांबायचं नाहीये मला इथे. माझी तर सगळी शांतीच हरवून गेली आहे. जेव्हापासून आली आहे ना या घरामध्ये त्यापासून सगळेजण मला बोल लावतात. अरे पण मी काय केलं या घरासाठी? किती मेले आहे कोणाला किंमत त्याची? मला माहिती, ती भरवून देते या सगळ्यांना. अहो पहिले विचारा कोण आहे ते. 2:30 वाजलेत रात्रीचे. चोरांचा सुळसुळाट झालाय. ऐकणारच नाही आयुष्यात. हे काय, काही कळवलं नाही आणि 4 दिवसांनी येणार होतात ना तुम्ही? काही प्रॉब्लेम आहे का? एक तर लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर गेलात तुम्ही आणि असं तडकाफडकी. बाबा तुमचं तिकडे काही भांडण वादविवाद वगैरे झालंय का? आई पण भांडण होणार काय? नाही रे, तरी पण अशी कुरबुर वगैरे. चल आम्ही झोपायला. मी पणजी व्हायचं स्वप्न पाहते. नाही म्हणजे पणजी झाले की पुढच्या प्रवासाला मोकळी. मी पणजी कधी होणार? कधीच नाही. आता मला फक्त कामाची गरज आहे बस. काही गरज नाहीये काम बिम करण्याची. काही बाहेर जायचं नाही. मी समर्थ आहे तुला सांभाळायला. हमाली करणार आहे म्हण. काय कळतं का तुला? हा, हमाली करणारी झाडू मारणारी काय माणसं नसतात का? मग मी केलं तर काय बिघडणार आहे? बंड्या, शब्दाला शब्द वाढू नकोस. लॉटरीच्या तिकिटात नशीब शोधण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवून नशीब बदलायला जास्त आवडेल मला. ए पद्मजा, तुझा तो भाऊ बंड्या, त्याच्याबद्दल काही कळलं का ग तुला? काय बंड्याचं काय? मी या विचारत होते की तुझा तो महान भाऊ, त्याच्यामध्ये एवढे महान गुण आले कुठून? हा विचार करत होते मी, बाकी काही नाही. ऐको आई सांगा ना काय झालंय? बघ बाई, आता तू विचारतेस, हट्ट करतेस म्हणून सांगते. तुझ्या भावानं म्हणे कुणा वाढदिवसाच्या पार्टीमध्ये चोरी केली. चोरी